धारणासी गळा गवळणी बांधिती धारणाशी गळा गवळणी बांधिती धारणासी गळा खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म खेळत्या गोपाळा माझे ब्रह्म खेळत्या गोपाळा माझे ब्रह्म गवळणी बांधिती धारणाशी गळा गवळणी बांधिती धारणासी गळा गवळणी बांधिती धारणासी गळा गवळणी बांधिती धारणासी गळा खेळत्या गोपाळा माझे ब्रह्म खेळत्या गोपाळा माझे ब्रह्म खेळत्या गोपाळा माझे ब्रह्म धावनिया मागे यशोदे भोजन धावनिया मागे शोधे भोजन धावनिया मागे यशोदे भोजन धावनिया मागे शोधे भोजन रान गाई पाठ हिंडेरानुरान गाई पाठ हिंडेरानुरान गाई पाठ तुकामने सर्व कळा जाचे अंगी 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 भोळेपणा लागी भीक मागे भोळेपणा लागी भीक मागे भोळेपणा लागी भीक मागे तुकामने सर्व कळा जाचे अंगी 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 भोळेपणा लागे भीक मागे भोळेपणा लागी भीक मागे भोळेपणा लागी भीक मागे धावणिया मागे यशोदे भोजन धावणिया मागे शोधे भोजन धावणिया मागे यशोदे भोजन धावणिया मागे शोधे भोजन हिंडेरान रान गाई पाठ हिंडेरानुरान गाई पाठ हिंडेरानुरान गाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई गवळणी बांधिती धारणासी गळा गवळणी बांधिती धारणासी गळा गवळणी बांधिते धारणासी गळा गवळणी बांधते धारणासी गळा गवळणी बांधिती धारणासी गळा गवळणी बांधिती धारणासी गळा गवळणी बांधिते धारणासी गळा गवळणी बांधिते धारणासी गळा खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म क्या बात खेळत्या गोपाळा माझी माझी ब्रह्म खेळत्या गोपाळा खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म
खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म धावणी मागे यशोदे भोजन धावणी मागे यशोदे भोजन खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म दावणिया मागे यशोदे भोजन दावणिया मागे यशोदे भोजन हिंडे रान रान गाई पाठी हिंडे रान 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 हिंडे रान रान हिंडे रान रान हिंडे रान रान गाई पाठी हिंडे रान रान गाई पाठी धावणी मागे यशोदे भोजन धावणी मागे यशोदे भोजन रान गाई पाठी हिंडे रान रान हिंडे रान
यशोदे विठ्ठल विठ्ठल गवळणी बांधिती धारणाशी गळा गवळणी बांधिती धारणाशी गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म धावोनी मागे यशोदे भोजन हिंडे रानोरान गाई पाठी तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी भोळेपणा लागी भीक मागे धावोनी मागे यशोदे भोजन हिंडे रानोरान गाई पाठी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका यदक्षरमणाखे आनंदम मजवेयम श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रयेत अलक्षत्रे शैलेचे वायुलोके योगरूढः ओंकार ज्योतिरूपायाधिनाथं च रूपिणं यथोक्तरूपिणं शम्भुनिर्गुणं गुणरूपिणं भक्तवत्सलं महानन्दं शिवगोरखं नमामि विठ्ठल विठ्ठल बांधिती धारणाशी गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म धावोनी मागे यशोदे भोजन हिंडे रानो रान गाई पाटी वैराग्यश परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक काल्याच्या प्रसंगाचा हा अभंग आहे. परम पावन असलेल्या श्री क्षेत्र मान गावाच्या ओझरकर वाडीमध्ये भगवान श्री परमात्म्याच्या कृपेने ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबारायांच्या आशीर्वादाने इथं
वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु, आदि गुरु, अनादि गुरु भगवान शंकर, भगवान भोलेनाथांच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने प्रतिवर्षी वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय हा कीर्तन उत्सव ओझरकरवाडी ग्रामस्थ आणि विशेषत्वाने आदरणीय आमचे पांडुरंग पाटील अर्थात सभापती यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होतो. याही वर्षी हा उत्सव संपन्न होतोय. काल एक सायंकाळचं कीर्तन आणि आत्ता काल्याचं कीर्तनाने आपण या उत्सवाची सांगता करत आहोत. भगवत कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने इतका सुंदर हा उत्सव आहे. मागच्या वर्षी दुर्दैवाने मी माफी मागण्याकरताच खरं तर आलोय. वर्षातून कधीही माझं कीर्तन बुडत नाही, कधीही नाही. सोमनाथ महाराज त्याला 35 वर्षाचे साक्षी आहेत. 99.9 बुडत नाही. पण कधी असे प्रसंग येतात की ते आपल्याकडे त्याला उत्तरच नसतं. पण त्यामुळे यंदा पांडुरंग पाटील आपण पुन्हा मोठ्या मनाने नाही का जवळ घेऊन पुन्हा ही कीर्तनाची सेवा करण्याची संधी दिली आणि त्याच्यामध्ये आमच्या माधव अण्णाचं मात्र मोठं योगदान आहे. अण्णा म्हणे रात्रीचं कीर्तन द्या, सकाळी गर्दी नसते. मी म्हटलं आपल्याला गर्दी नको, सकाळी दर्दीच येतील याची मला खात्री आहे. आणि म्हणून इतकं सुंदर वातावरण आहे. आमचे सोमनाथ महाराज गाण्याच्या साथी करत आहेत. या भागातलं नाही पण महाराष्ट्राचं ते वैभव आहे, लक्षण. अनेक गायक साथ करतात आपली गायकी दाखवण्याकरता. महाराष्ट्रात खूप थोडे लोक आहेत की जी वारकरी संप्रदायावर श्रद्धा ठेवून कीर्तनकाराला साथ करतात. त्याच्यातलं एकमेव व्यक्तिमत्व आमचे सोमनाथ महाराज. इतकी गोड साथ करतात. आमचे नेहमी विषय होतं त्यांचे. आमचे भरत महाराज ना, सागर महाराज, आमचे विठ्ठल महाराज, विठ्ठल महाराज परखळे गुरुजी, हा परखळे गुरुजी, आमचे सुखलाल महाराज नाही का, पखवाजाचं वैभव प्रसाद, शुभम महाराज हार्मोनियम, विनेकरी आणि आपण पंचक्रोशीतून कीर्तनाकरिता काल्याकरता श्रवणाकरता आलेले वारकरी, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक वृंद, वादक वृंद, टाळकरी, माळकरी, लाडक्या बहिणी नाही का, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, गवळणी बांधिती धारणाशी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, धावोनी बागे यशोदे भोजन हिंडे, रानो रान गाई पाठी. थोडसा अभंगाचा विचार आणि थोडंसं चरित्र बघायचं आहे. ऊन आहे याची जाणीव आहे आणि गरम कीर्तन जास्त तापू नये याची काळजी घेऊन मी वेळेमध्ये सोडण्याचा प्रयत्न करणार आहे. काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे, प्रसादाचं कीर्तन आहे. श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार आणि विचार काल्याच्या कीर्तनामध्ये वारकरी संप्रदायामध्ये प्रतिपादन करण्याचा प्रघात आहे. खरं तर काला हे भगवंताचं चरित्र आहे आणि भगवंताच्या लीलेचं वर्णन म्हणजे काला आहे. आता ऐका, एखाद्याच्या लीलेचं, एखाद्याच्या चरित्राचं वर्णन हा जर प्रसाद असू शकतो, एखाद्याच्या चरित्राचं वर्णन हा जर प्रसाद असू शकतो, तर ज्याचं चारित्र्य आहे त्याच्या चरित्राच्या वर्णनाने प्रसाद मिळू शकतो. आणि असं चरित्र फक्त श्रीकृष्ण परमात्म्याचं आहे.
आता काल्याच्या कीर्तनामध्ये काही लीला आपण बघतो बघा. एखाद्या माणसाने कीर्तन नाही ऐकलेलं असलं तर त्याला असं नवल वाटतं, देवाने असं कसं केलं बा, काय गोपिकाच्या मागे धावला, काय साड्याच काय लपून ठेवल्या, दया दुधाची चोरीच काय केली, गोपाळांमध्येच काय खेळला. हे सगळं पोरगटपणाचं लक्षण वाटतं सामान्य माणसाला. पण हा पोरगटपणा नाही, ही अध्यात्माची आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची एक एक लीला म्हणजे प्रत्यक्ष वेदांताचा सिद्धांत आहे. लक्षात ठेवा, नवल आहे, सगळं नवल आहे भगवंताचं चरित्र. या जगामध्ये तुम्ही बघा, थोडीशी गंमत म्हणून सांगतो महाराज. माणसाचं नवल वेगळं, संतांचं नवल वेगळं आणि देवाचं नवल वेगळं. माणसाचं नवल सांगू का नको सांगू? नाही सांगत, आहे की नाही? माणसं इतके नवलाचे झाले, भयान नवलाचे झाले. कोरोनामध्ये महिनाभर ऍडमिट होता तरी देवाने जगवलं. देवाने जगवल्यावर सुद्धा घरी आल्यावर आगाऊपणा केला आणि पांढरे लिंबू खाल्ले. काय नवल नाही तर काय सांगा. परमात्म्याच्या सत्तेत राहून सुद्धा, नीट वाक्य ऐकून घ्या, परमात्म्याच्या सत्तेत राहून सुद्धा ज्या मानवी प्राण्याला परमात्म्याचं अस्तित्व मान्य नाही, हे जगातलं सगळ्यात मोठं नवल आहे महाराज. मी एक छोटंसं दृष्टांत देतो. उंबराचं झाड असतं, उंबराचं झाड. ते उंबराचं झाड असं मोठं झालं की त्याला उंबर येतात. उंबर माहिती आहे तुम्हाला? उंबर येतात आणि ते उंबर असे पिकतात. एक पिकलेलं उंबर माऊलींच्या हातात पडलं, असं फोडलं ते उंबरामध्ये एक किड निघालं. बरेच किडे असतात उंबरामध्ये, त्याला चिलट म्हणतात आमच्याकडे, इकडे काय म्हणतात? चिलट. ते चिलट माऊलीने असं हातावर घेतलं आणि त्याला विचारलं, तुझा जन्म कुठे झाला? ते म्हणले, माऊली या उंबऱ्यात. मोठा कुठे झाला? माऊली या उंबरात. तुम्ही फोडलं म्हणून बाहेर आलो, नाही तर मरणार सुद्धा उंबरातच होतो. जन्म उंबरात, आयुष्य उंबरात आणि मृत्यू सुद्धा उंबरात, अख्खं जग जीवन उंबरात. माऊली म्हटले, मग तुला इथंच राहतो, ह्या झाडावरच राहतो, या उंबरातच राहतो, या झाडाला अजून किती उंबर आहेत असे? ते म्हणले, माऊली काही पण तुम्ही विचारू नका. म्हणले, काय? मला कसं सांगता येईल? अरे तू उंबरात राहतो ना. म्हणले, ते तर महत्वाचं आहे, मी उंबऱ्याच्या आतच राहतो. असे उंबऱ्याच्या आत जगणारे अजून किती किडे आहेत, नाही का? उंबरातील कीटका हेचे ब्रह्मांड नायका, ऐशी झाडा उंबरे किती. हे नवलच आहे ना महाराज, नवलच आहे. अर्धीच ओवी वापरणार आहे मी. नाही का, उदरेतील गर्भ जैसा नेनो मातेशी वैसा. आईच्या उदरात 9 महिने राहणारा गर्भ आईला ओळखत नाही, हे नवलच आहे. उंबरातल्या किड्याला उंबर कळत नाही, तेवढंच ब्रह्मांड समजतो, हे नवलच आहे. हे माणसाचं नवल आहे महाराज. तसं संतांचं नवल आहे. आजचा तो विषय नाही म्हणून मी विस्तार करत नाही. पण जिही निमिष मात्रे देह पालटीला, श्रीचा तो केला पुरुष उभा, हे संतांचं नवल आहे महाराज, नाही का? करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगे. मग काय नवल आहे? रेड्यामुखी वेद नवल आहे, चालविली जडभिंत नवल आहे, नाही का? तारी दगडा सहित नवल आहे. कितीतरी नवल सांगता येईल. मात्र आम्हाला एवढंच नवल दिसलं नाही, हे एवढंच नवल दिसलं. पण महाराष्ट्रात 27 अभंग देऊन हरिपाठाच्या माध्यमातून सामान्य जीवाचा उद्धार करून मोक्ष प्राप्तीचं साधन ज्ञानोबाराय देऊन गेले. हे नवल कधी कळायचं? आणि घरोघरी हरिपाठ कधी व्हायचं? हे नवलच आहे महाराज. नाही, घरी घरी आपल्या प्रत्येकाच्या घरी हरिपाठ आहे, काकडा आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे. म्हणून ओझर मध्ये आतापर्यंत पेलगाम सारखा हमला झाला नाहीये, तो होणारी नाहीये. का? इथं विचार देणारं तत्व ज्ञानोबा तुकोबा देऊन गेले. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. संतांचं नवल आहे आणि देवाचं नवल म्हणजे आजचं चरित्र आहे.
काय देवाचं नवल सांगायचं मला. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जो सारथ्यपण पार्थाचे करीत असे. हो, एवढा मोठा देव आहे, द्वारकेचा राजा आहे नाही का. पीएम असताना सुद्धा, खर तर पीएम हा भारताचाच असतो, हा विश्वाचा पीएम असताना सुद्धा आपली राजगादी काही दिवसापुरता बाजूला ठेवली आणि अर्जुनाच्या घरी येऊन ड्रायव्हरचं काम करायला लागला. हे प्रेमाचं नवल नाही तर काय आहे महाराज. नवल केवाडे केवाडे, नवल केवाडे केवाडे, नवल केवडे केवडे, 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 नकळे कानोबात कोडे, नकळे कानोबात कोडे, नकळे कानोबात कोडे, नकळे कानोबात कोडे, नवल केवडे केवडे, 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 नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, केवडे हे भगवंताचं चरित्र म्हणजे नवल आहे. या चरित्राचा विचार या अभंगाच्या माध्यमातून थोडा बघायचा आहे. या अभंगामध्ये अशीच एक लीला आहे, ते सुद्धा नवलच आहे महाराज. पण त्या लीलेचा थोडा आध्यात्मिक भाव, आधी लीलेचा थोडासा लौकिक भाव बघून आपल्याला चरित्र बघायचं आहे. गवळणी बांधिती धारणाशी गळा, इतकं साधं वाक्य आहे. वाक्य परिचयाचं असू शकतं किंवा वाक्य अपरिचयाचं पण असू शकतं. याच्यातली गवळण शब्द परिचयाचा आहे, पण धारणा शब्द अपरिचयाचा आहे असं वाटतं. गवळणी बांधिती धारणाशी गळा, सरळ अर्थ सांगतो आपल्याला आधी या अभंगाचा, म्हणजे चरणाचा, जे धारणा कळेल आपल्याला. पूर्वीच्या कालामध्ये गाई म्हशी भरपूर असायच्या, म्हशी कमी आणि गाई जास्त असायच्या. घरी भरपूर दूध निघायचं, प्रत्येकाच्या घरी दूध. शेतकरी कुटुंब असायचं, 5-50 गायी आहेतच. शेताला खत निघायचं, कारण पूर्वी कृत्रिम खत भेटायचं नाही, त्याच्यामुळे गाईचंच खत, नैसर्गिक शेती आणि रोगमुक्त जीवन होतं. आता गाईचं खत नाही, त्याच्यामुळे शेती नैसर्गिक नाही, आता रोगयुक्त जीवन आहे की नाही. माणसं जेवढे कमवतात ना आता, त्याच्यातले 30% खर्च दवाखान्याला करतात. काही घरं 50% करतात. आणि हाच आकडा अजून 20 वर्षात कमवलेला 80% दवाखान्याला खर्च करावा लागेल, जर सुधारलो नाही तर. विठ्ठल विठ्ठल म्हणून विष खाणं बंद करा आणि विष खाऊ घालणं बंद करा. याकरता नैसर्गिक शेती करणं आणि केमिकल मुक्त आहार खाणं हे फार गरजेचं आहे. कीर्तन सोडून बोलतोय मी. पूर्वी तालुक्यात एखादं पेशंट सापडायचं
कॅन्सरचं. तालुक्यात एखादं सापडायचं. कॅन्सर झाला म्हटलं की लोकांच्या अंगावर काठे यायचे. आता तालुक्यात नाही, गावात 10 पेशंट 4 पेशंट कॅन्सरचे आहेत. 5 वर्षात प्रत्येक घरात कॅन्सरचं पेशंट असणार आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, कल्पना असू द्या, तुमच्या पुणे जिल्ह्यात 10 वर्षापेक्षा आतील बाल कॅन्सर 25 रुग्ण आहेत. आणि त्याच्यातला एक रुग्ण मी स्वतः बघितला, 6 वर्षाची पोरगी, तिला 3 केमो होऊन गेल्यात. याचं एकमेव कारण आपण केमिकल युक्त खातो, म्हणून आपण शुद्ध खा आणि शुद्ध राहा. विठ्ठल विठ्ठल. सिरियस आहे, पण आपण घेत नाही. मलाही माहिती आहे, ऐकून सोडून देतो. पण शेतकऱ्याने तरी कमीत कमी थोडं केलं पाहिजे. असो, माझा मुद्दा चालला होता, घरी गाई म्हशी असतात, दूध निघायचं. आता 10-20 लिटर दूध, 50 लिटर दूध, 100 लिटर पर्यंत एकत्र कुंडूब असतं तर दूध निघायचं. वितरणाची व्यवस्था नाही, त्या घराची विल्हेवाट घरीच लावा लागत होती. मग घरातली ज्येष्ठ महिला त्या दुधाची काय व्यवस्था करायची, ते तापवायची मोठ्या मडक्यामध्ये, त्याला मोठ्या रांजणामध्ये विरजण लावायची, त्याचं दही व्हायचं, त्या दहीचं मंथन करायचे. आता रांजणभर दही एवढी रवी चालेल का मंथनाला? अशी 5.5 फुटाची रवी असायची. मग असं मंथन करायचं. तो रांजण हलू नये म्हणून घरातल्या खांबातच, म्हणजे पूर्वी खांबाचे घरं असायचे, त्या खांबाजवळ रांजण ठेवायचा. तो रांजणाचं तोंड त्या खांबाला बांधायचं आणि मग ते मंथन केलं जायचं. ज्या खांबाजवळ मंथन केलं जायचं, ज्या खांबाला तो माठ बांधला जायचा, त्या खांबाला धारणेचा खांब म्हणतात. त्याला काय म्हणतात? धारणेचा खांब म्हणतात. त्या धारणेच्या खांबाला गवळणींनी काय केलं, कृष्णाला धरलं आणि गळ्याला बांधून टाकलं. पहिलं चरण. गवळणी बांधीती धारणासी गळा, 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 गवळणी बांधीती धारणासी गळा. खेळत्या गोपा माझी ब्रह्म, खेळत्या गोपा माझी ब्रह्म, खेळत्या गोपा माझी ब्रह्म, खेळत्या गोपा माझी ब्रह्म, माऊलिया मागे यशोदे भोजन, माऊलिया मागे यशोदे भोजन, माऊलिया मागे यशोदे भोजन, माऊलिया मागे यशोदे भोजन. विठ्ठल विठ्ठल गवळणी बांधिती धारणाशी गळा. आता पहिली क्रिया काय झाली, त्या खांबाला कृष्णाला गवळणींनी गळ्याला बांधून टाकलं. उखळ बांधण्याची लीला आहे आपल्याला माहित आहे, पण गवळणी बांधिती असं कधी ऐकलं नाही बा, चरित्रात तर नाहीच आहे. यशोदा बांधिती हे माहित आहे, पण गवळणी बांधिती. बरं, गवळण बांधिती धारणाशी गळा आणि गवळणी बांधिती धारणाशी गळा, फरक आहे का याच्यात काही? काय फरक आहे? गवळण बांधिती एक वचन आहे आणि गवळणी बांधिती अनेक वचन आहे. सगळ्या मिळून बांधिती गुरुजी, म्हणजे अनेक गवळणींनी बांधलं. मग याचा अर्थ धारणा शब्दाचा काही वेगळा विचार करावा लागेल. मी एक थोडेसे 2-3 अर्थ सांगतो वेळेचं बंधन ठेवून धारणा शब्दाचं, आणि मग पुढे जाऊ आपण. धारणा शब्द हा पहिल्यांदा योगशास्त्रामध्ये येतो.
योगशास्त्र आपलं भारताचं सगळ्यात मोठं आहे. अलीकडे भारताचं योगशास्त्र सगळं जग फॉलो करायला लागलं आणि सगळीकडे योग शिबिर व्हायला लागले. खरं म्हणजे तर हे भारताच्या योगशास्त्राचा गौरव आहे. भारताचा पतंजली योगशास्त्राचा गौरव. पतंजली ऋषींनंतर सगळ्यात मोठा कोणी केला असेल तर माझ्या ज्ञानोबारायांनी केला. 6वा अध्याय स्वतंत्र योगा करता आहे. अथवा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे, ते सुख सर्वज्ञ माझे चैतन्य ते. योगी आता योग करणं. आता योग सांगून मी आपला वेळ नाही घेणार आहे. मला फक्त त्याच्यातला धारणा सांगायचा आहे. धारणा. योग करण्याकरता पहिले यम करावा लागतो, नियम करावा लागतो, आसन शुद्ध करावं लागतं, प्राण प्रण्युत्तर प्राणावर संयम करावा लागतो, आणि मग ध्यान, मग धारणा, आणि मग समाधीपर्यंत तो योगी पोचतो. आता अलीकडे आम्ही यम आणि नियम सोडून दिले आणि योग करणं सुरू केला. नियम नाही योग काय कसं काय? खरं सांगू का महाराज, नियम नसलेला योगी होऊ शकतो यात नवल नाही. नियम नसलेला वारकरी सुद्धा होऊ शकत नाही. वारकऱ्याला सुद्धा योग नियम असला पाहिजे. हा, तर योग्याला तर नियम किती असले पाहिजे महाराज. किती मोठा योगाला नियम. या जगातलं सगळ्यात मोठ्या योगीचे आम्ही लेकरं आहोत. सगळ्यात मोठ्या योगीची लेकरं आहोत ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज सगळ्यात मोठी योगी आहे. ज्ञान राज माझे योग्याची माऊली, ज्ञान राज माझे योग्याची माऊली, ज्ञान राज माझे योगाची माऊली, ज्ञान राज माझे योगाची माऊली, देने निगमवली प्रगट केली, देने निगमवली प्रगट केली, गीतालकार नाव जानेश्वर, गीतालकार नाम जानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज योगी आहेत असं नाही, ते योग्यांची बी माय बाप आहेत, योग्यांची माऊली आहेत. ओघाने विषय आला म्हणून सांगू नये अशा गोष्टी, पण आपले सगळी लोक आपले प्रेम करणारे म्हणून सांगून जातो एक भाव. 1996ला माझं लग्न झालं अण्णा, आणि त्याच्या आधीपासून मी माऊलीचा वारकरी आहे. वारीला येतच होतो. 1996ला वारीला आलो, पण पहिल्यांदा सपत्नीक वारीला आलो. फार काही गर्दी नव्हती. इंद्रायणीचं हातपाय धुवायला गेलो, स्नान केलं नाही. त्या इंद्रायणीच्या काठावर एक साधू बसलेले होते. त्याने बारदान वस्त्र परिधान केलेले होते आणि योगासन घालून बसले होते. पण आश्चर्य असं सोमनाथ बुवा, ते बसलेले होते आणि मी उभा होतो तरी ते माझ्या खांद्याला लागत होते. मला जरा विशेष वाटलं. आणि काय नाही, ओंकाराचा जप करत होते. ओम चालू होतं. मी आपलं नको डिस्टर्ब करायला म्हणून असा दुरून नमस्कार केला. आपलं इंद्रायणीत हातपाय धुतले, अर्घ्य दिलं, नमस्कार केला आणि परत आलो. आता मला सांगा, इंद्रायणीच्या आत जाऊन हातपाय धुवून परत यायला 10 मिनिटं तर धराल तुम्ही. परत आलो तरी मात्र ओंकार तसाच चालू होता. 10 मिनिटं. आता रूपपाताला श्वास पुरत नाही. 10 मिनिटं ओंकार चालू असल्यावर मला आश्चर्य वाटलं बरं का पांडुरंग, आश्चर्य वाटलं. मी परत साष्टांग दंडवत घातला बा त्या महात्म्याला, आणि त्याने डोळे उघडले आणि माझ्याकडे असं बघितलं. म्हटलं स्वामीजी माफ कीजिए, आपकी कोई साधना भंग हो गई क्या? ते म्हण नहीं कुछ नहीं बेटा, चल रहा मेरा योग चल रहा. म्हटलं आप योग कर रहे हैं, यहाँ योग करने की जगह नहीं, योग तो हिमालय में होता है. त्याने मला सांगितलं, मैं बेटा मैं 12 साल योग किया है, 12 वर्ष योग केला. माझ्या गुरुजींकडे सगळा योग शिकलो. मी योग साधण्याच्या सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या. माझ्या गुरुजींना सांगितलं अजून मला योग शिकायचं आहे, मला शिकवा. माझ्या गुरुजींनी सांगितलं माझं योग शिकवणं संपलं, याही पुढे योग शिकायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्रात जावं लागेल
आणि इंद्रायणीच्या काठावर आळंदीत एक योगी समाधीस्थ बसले. त्यांच्या चरण सानिध्यात तुम्हाला साधना करावी लागेल. याच्या पुढचा योग ते तुम्हाला शिकू शकतील. मैं ज्ञानेश्वर महाराज के यहाँ योग शिकने के लिए आ रहा हूँ और मैं या योग शिक रहा हूँ. म्हटलं माऊली काही योग शिकवतात का? ते तर समाधीस्थ आहेत. मी म्हटलं मैं कलश के वहाँ देखता हूँ और ध्यान लगाता हूँ. मुझे जो प्रश्न है माऊली शिका के जाता है. मला त्या दिवशी कळाले उत्तर प्रदेशच्या साधूला माऊलींजवळ येऊन योग शिकावा वाटतो. एवढे मोठे योगी आपले आहेत हे महत्वाचं. आपण त्यांची लेकरं आहेत. त्याला ध्यान म्हणतात, त्याला धारणा म्हणतात. आता आपला धारणा विषय चालू आहे. ध्यान आणि धारणा साध विषय. ध्यान म्हणजे स्मरण आणि धारणा म्हणजे अंतःकरणा धारयती धारणा. एखाद्याचं स्मरण झालं समजा तर त्याची आठवण होते की नाही अंतःकरणात. म्हणजे एखाद्याचं ध्यान केलं की ते तसंच्या तसं प्रगट होतं हृदयात. बघा तुम्ही नाही येत का लक्षात तुमच्या? मी ध्यान करतो तुमची धारणा होईल. बघा केळी आल्या की नाही समोर, केळी सफरचंद आले की नाही समोर. मी काय करतोय ध्यान आणि तुमची काय होते धारणा. बटाटे वडा लगेच आला की नाही. म्हणजे मी ध्यान करतोय तुमची आपोआप धारणा होते. मी ध्यान करतो आता ब्रह्म आलं का सगळ्यांच्या समोर? दिसलं? आलं समोर? नाही आलं? ऐका, आम्हाला विषयाचंच ध्यान माहिती आहे. आम्ही विषयाचंच ध्यान करतो पण हृदयात विषयाचीच धारणा होते. गोकुळातल्या गोपिका विषयाच्या पलीकडे निरविषय आणि श्रीकृष्ण तत्वाचं ध्यान करत होत्या. योग साधनेच्या द्वारा त्या योगींच्या अंतःकरणामध्ये, गोपिकांच्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्ण परमात्माचं तत्व प्रगट झालं. गवळणी बांधिती धारणाशी गळा. योग शास्त्राच्या दृष्टीने धारणा. विठ्ठल विठ्ठल. धारणा शब्दाचा अजून एक अर्थ सांगतो, पटकन धावता सांगतो. अनन्यता म्हणजे धारणा. बऱ्याच वेळा आम्ही भक्ती करतो पण अनन्य करत नाही. बघा काही गोष्ट करा तुम्ही समर्पित होऊन करा. हातच्या ठेवून करू नका. काही करायचं असेल अंतःकरणापासून करा. समर्पित भावाने करा. देह जाओ अथवा राहो. अंग चोरून करू नका. समर्पण करा. गोपिकांनी समर्पण भावाने सगळा संसार बाजूला केला आणि कृष्ण परमात्म्याला स्वीकारलं. हो, संसाराच्या नावे वाढता हा पुण्य धर्म केला. जसं जाळोनी संसार बैसलो अंगणी, जसं तसं गोपिकांनी लौकिक संसार बाजूला केला आणि अलौकिक कृष्ण तत्व स्वीकारलं. म्हणजे गवळणी बांधिती धारणाशी गळा. अनन्यतेने स्वीकारणं. ऐका, वडिलांच्या घरी असलेली लेक विवाह करून जेव्हा पतीच्या घरी येते तेव्हा तिच्यामध्ये त्याग इतका मोठा असतो. कुळाचा त्याग, गावाचा त्याग, घराचा त्याग, वडिलांचा त्याग, आईचा त्याग, भावाचा त्याग आणि सगळं समर्पण आपल्या पतीला करते. म्हणजे ती पतीशी अनन्य झाली. अन्याश्रणाम त्यागो अनन्यता अन्याभिलाषितम शून्यम ज्ञानकर्मादि अनावृत्तम अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम भक्ती ही उत्तम. हे समर्पण याचंच नाव भक्ती आहे. अनन्यतेने समर्पण. थोडीशी गंमत सांगतो तुम्हाला. एकदा गर्गाचार्य आले गोकुळात. नंद बाबाचे आचार्य होते ते. गोपिका अशा बसल्या होत्या. एकदम घोळक्यात शिरली. हो, त्या गोपिकांनी नमस्कार केला. महाराज या या या, बसा बसा. महाराजांनी थोडी परीक्षा बघितली. पोरी हो, काय करताय तुम्ही इथं? काही नाही. म्हणजे एवढ्या एकदम जमल्या नाही म्हणतात. काही नाही, कृष्णाची वाट बघतोय. तो आला की त्याला भेटायचे. का ग पोरी हो, तुमचे लग्न झाले का? मग आम्ही लग्न विवाहित श्री आहोत. मग स्वतःच्या नवऱ्याची वाट बघा, या दुसऱ्या पोराची काय वाट बघता तुम्ही? निघा इथून. पतीची मता अनुसरून पतीवर. आपल्या पतिव्रतेने आपल्या पतीवर अनन्य राहिलं पाहिजे. हा आपला हिंदू धर्म आहे. आणि मग गगराचार्यांनी त्या गोपिकांना एक दृष्टांत सांगितला. काय सांगितलं?
एक गोपिका होती, म्हणजे पतिव्रता होती. तिचं पतीवर अनन्य प्रेम होतं. एक दिवशी तिचा पती दुपारचं भोजन केलं आणि विश्रांती करायला लागला. आता प्रेमाचा भाग आहे, आपल्या पत्नीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. काही वावगं नाही त्याच्यामध्ये. ती मात्र त्या पतीचं डोकं दाबत होती. आता हा जुना काळ आहे फार. हो. पती शांत झोपला. दृश्य लक्षात आलं. शांत पती झोपलाय, ही डोकं दाबते. तिचं 2 वर्षाचं लेकरू उठलं झोपेतून. ती नेमकं तुरु 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 पाय असे लटकत लटकत चालत आलं आणि ते नेमकं चुलीकडे गेलं. चुलीत विस्तव होता. आता तिच्या मनात प्रश्न आला, मांडी हलवली तर यांची झोप मोडेल आणि तशीच बसून राहिली तर पोरग जळेल. काय करावं? तर ती पतिव्रता होती. क्षणामध्ये तिने विचार केला आणि म्हणजे हे फक्त ऐकून घ्या बरं तुम्ही, असं काही करू नका. तिने क्षणात विचार केला, पोरग जळालं तर चालेल पण माझ्या स्वामींची झोप नाही मोडली पाहिजे. तशी सेवा करत राहिली. एकुलतं एक लेकरू चुलीजवळ गेलो. धगधगता निखारा होता. पडलं चुलीत. काय बघता माझ्याकडे? पण तिच्या पातिव्रत्याचं सामर्थ्यच असं होतं, ज्या क्षणी लेकरू चुलीत पडलं त्या क्षणी चुलीतल्या निखाराचे गुलाबाचे फुलं झाले. लेकराला काहीच झालं नाही. हे सामर्थ्य कशाचं आहे? तिच्या पातिव्रत्याच्या अनन्यतेचं सामर्थ्य आहे. मग आपण पतीशी एकरूप असलं पाहिजे की नाही? हे आचार्याने सांगितल्यावर आता त्या गोकुळातल्या गोपिका होत्या, त्या म्हणले महाराज बसा, मला बोलू दे जरा तुम्ही. एक शहाणी गवळण उभी राहिली बोलायला. म्हणले अशीच एक पतिव्रता होती, पतीच्या दर्शनाशिवाय पाणी प्यायची नाही. एक दिवशी तिचा पती म्हटला मी परदेशात चाललो काही कामा करता. ती म्हणले 4-2 महिने तरी माझं येणं होणार नाही. ती म्हणले तुम्हाला जर बघितल्याशिवाय मी पाणी पिणार नाही, मरून जाईल पण पाणी पिणार नाही. अगं बाई असं नको करू, आता तुला तिकडं नेणं तर शक्य नाही, पण मधला मार्ग मी काढून देतो. काय? एक चिखलाचा पुतळा कर आणि मी समजून त्याचं दर्शन घे आणि पाणी पीत जा. मी परत आलो की विशेष राहत नाही. तिला ते पटलं. पती परदेशात निघून गेला. तिने चिखलाचा पुतळा केला आणि त्या चिखलाच्या पुतळाचं दर्शन घ्यायची, पाणी प्यायची. एक दिवशी पतीची सेवा करत होती. कोणत्या? चिखलाच्या. दरवाजा वाजला. अगं दरवाजा उघड. ती म्हणते कोण आहे तुम्ही? अगं मीच आलोय ना. कोण आलं होतं? तिचा पती. आता तिला प्रश्न पडला. आता आचार्याला विचारतात त्या गोपिका. तिला प्रश्न पडला, स्वामीजी तिने पतीची सेवा मोडावी का दारातल्या पतीला आत घ्यावं? उठली तर सेवा मोडते, नाही उठली तर पती अडकून पडलाय, तिने काय करावं? आचार्य म्हणले तिला डोकं असेल थोडंफार तरी, शाश्वत पती दारात आल्यावर चिखलाचा बाजूला करावा, शाश्वत पतीला आत घ्यावं, स्वीकारावं. चिखलाचा बाजूला करावा, निर्जीव बाजूला करावा, सजीवाला स्वीकारावं. नित्य स्वीकारावं, अनित्य बाजूला करावं. नाशिवंत बाजूला करावं, अविनाशी स्वीकारावं. मग आचार्य या जगात अविनाशी तत्व काय आहे? म्हणजे या जगामध्ये अविनाशी परमात्मा आहे. मग जर अविनाशी परमात्मा आमच्या दारात येऊन उभा असेल तर आम्ही या नाशिवंत पतीच्या नादी लागून काय करू? हे एक दिवशी मरणारच आहे आणि आम्ही बी मरणार आहोत. मग आम्हाला जर प्रत्यक्ष ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखीतो गोपाळा ब्रह्म तत्व आमच्या दारात आला असेल तर आम्ही हे नाशिवंत कशाला स्वीकारू? आम्ही अनन्यतेने कृष्ण परमात्म्याला स्वीकारलं आणि बाकी संसाराला नाकारलं. गवळणी बांधी ती धारणाशी गळा विठ्ठल विठ्ठल. आहे की नाही? हात बांधू शकतो पण गोपिकांनी कुठेच बांधलं नाही, गळ्यालाच का बांधलं? त्याचं कारण असं आहे महाराज सोमनाथ महाराज, काही आपल्याला मिळालेले काही इंद्रिय मुख्य प्रयोजन वेगळं आणि उपप्रयोजन वेगळं. म्हणजे या प्रत्येक इंद्रियाचं एक मुख्य प्रयोजन आहे.
हाताचं मुख्य प्रयोजन आहे टाळ वाजवणं, दान धर्म करणं. दुसरं प्रयोजन आहे दुसऱ्याच्या थोबाडीत मारणं. पायाचं मुख्य प्रयोजन आहे वारी करणं, हरिपाठात नाचणं. दुसरं प्रयोजन आहे नको तिथे जाणं. तसं डोळ्याचं मुख्य प्रयोजन आहे नाही का भगवंताला बघणं, मग उपप्रयोजन आहे विषय बघणं. तसं गळ्याचं मुख्य प्रयोजन आहे स्वर काढणं. गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर. चोर दरिला पंढरीचा हातोद, दरिला पंढरीचा चोर, दरिला पंढरीचा चोर. सुंदर साल गुरुजींकडूनच ऐकली पहिल्यांदा. तर आम्हाला एकच पाठ आहे धरीला धरीला. आता स्वर हा जर गळ्याचं मुख्य प्रयोजन असेल ऐका तर गळा फक्त स्वरासाठी दिलाय, खाल्लेलं गिळायला नाही दिला. हा गळा गिळायला दिला नाही. हा गळा नसेल तरी गिळणं शक्य आहे. कसं डॉक्टर डायरेक्ट वॉल पाडतात आणि इथून इंजेक्शन सोडतात, इथून सलाईन लावतात, इथून नळी टाकतात. पण गळा नसेल स्वर नसेल तर बोलता येईल का, गाता येईल का? खरं सांगा, जर मला सोमनाथ बुवाचा स्वर विकत घेता आला असता तर मी सोमनाथ बुवाला भारतातल्या श्रीमंताने गाऊच दिलं नसतं, स्वतःला स्वर विकत घेऊन टाकला असता. आहे की नाही? मग स्वर हा जर गळ्याचं मुख्य प्रयोजन असेल तर गोपिकांनी त्या कृष्ण तत्वाचं नाम कंठामध्ये म्हणजे वैखरी मध्यमा ही मध्यमा वाणीमध्ये धारण केलं आणि अखंड कृष्णाचं भजन करू लागल्या. कंठी धरीला कृष्ण म्हणे, कंठी धरीला कृष्ण म्हणे, कंठी धरीला कृष्ण म्हणे, कंठी धरीला कृष्ण म्हणे. अवघात रे प्रकाश, अवघात कंठामध्ये ते नाम धारण करणं आणि जगात नामाचा प्रकाश देणं हे काम फक्त गोपिकांनी केलं. हे काम फक्त वारकऱ्यांनी केलं. खरं सांगू का, जो नाम धारण करतो तोच नामदेव होतो, हे वारकरी संप्रदायाने शिकवलं. आणि ते नाम धारण केलं पाहिजे. म्हणून कुठलंही रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा किंवा श्री विठ्ठल श्री विठ्ठल हे नाम धारण करा. गवळणी बांधिती धारणाशी का. अजून एक अर्थ धावता सांगतो, आता जाऊ द्या. धारणा शब्दाचा अर्थ बुद्धी होतो. तुम्ही काही पण असेल ते बुद्धीने स्वीकारलं पाहिजे.
मी सिरियसली बोलतोय बरं का ह्या विषयावर. तुमचं शरीर काय स्वीकारतं त्यापेक्षा तुमची बुद्धी काय स्वीकारते त्यावर ते ठरत असतं. शरीर परमार्थ स्वीकारतो पण बुद्धी स्वीकारत नाही, म्हणून लोक नुसतं वाऱ्या शरीराने करतात आणि बुद्धी मात्र तशीच राहते निर्बुद्ध. मग आधी बुद्धीने स्वीकारावं आणि मग शरीराने करावं. आणि बुद्धी बदलणं हे फार महत्वाचा विषय आहे. विठ्ठल काही झालं तरी माणसाची बुद्धी परिवर्तित होत नाही हो. अर्धा मिनिट घेतो फक्त. एक साधू होता, तो नावेतून प्रवास करत होता. नाव आणि त्याच्यात काही लेकरं बसली होती, तरुण तरुण. आता सगळे तरुण चांगले असतात असं काही नाही, शक्यतो तरुण चांगले असतात असं नाहीये, पण वारकरी संस्कार असलेले घरातले तरुण खूप चांगले असतात. आता हीच बघा ना, लहान लेकरं बघा, हे तरुण भविष्यातले किती मोठे वारकरी होणार आहे ते. याच्यातला कीर्तनकार दडलेला आहे, याच्यात गायक दडलेला आहे, याच्यात वादक दडलेला आहे की नाही, वक्ता दडलेला आहे. ते साधूला ते लहान मुलं छळायला लागले, ते तरुण मुलं. कोणी त्या साधूला नावेत टोचायचं, कोणी कानफडीत मारायचं, कोणी डायरेक्ट गालावर मारायचं, कोणी तकली शेकायचं, कोणी शेंडी ओढायचं. काय साधूची थट्टा. तो साधू काहीच बोलत नाही. नाही काही बोलत नाही, तो साधू असतो. वया पाण्यात बुडवल्या, काहीच बोलत नाही. पीठ मागू दिलं नाही, काहीच बोलत नाही. खापर मिळू दिले नाही, काहीच बोलत नाही. मुंज होऊ दिली नाही, काहीच बोलत नाही. काहीच बोलत नाही ते साधू होतात, लक्षात ठेवा. प्रतिकार करणारे साधू होत नाही, ईर्ष्या करणारे साधू होत नाही, द्वेष करणारे साधू होत नाही, अपपर भाव नाही ते साधू. हो हो. का लावणी जयाने केली जो खांडावया घाव घाली, तो गाय एकची सावली वृक्ष दे जैस, ते साधू आहेत महाराज. ना तरी इक्षदंडू पाळी तया गोडू गाळी तयाकडून नव्याची जैसा, ते साधू आहेत महाराज. उसाला पिळा नाही तर गाळा साखर देतो, झाडाला वाढवा नाही तर तोडा सावली देतो. संत संत प्रेमच देतात महाराज. ते कधी कुणाचा द्वेष करत नाही, छळणाऱ्याचाही नाही, काहीच बोलत नाही साधू. पण तुम्ही ह्याही भ्रमात राहू नका, साधू काही बोलत नाही, पण साधूला झालेला त्रास देवाला सहन होत नाही. तो लगेच येतो. तो नावेत प्रगट झाला, म्हणले महाराज हे तुम्हाला एवढे त्रास देता, तुम्ही काही बोलत नाही, बसा माझ्या हातावर. तुम्हाला हातावर घेतो, नाव उलटी करतो आणि हे सगळे पाण्यात बुडवतो. परत नादी लागायचे नाही साधूच्या. तो साधू म्हणले जाऊ द्या देवा मोरद्या, कशाला ताण देता. नको 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 असं द्या, लाव द्या. नाही नाही म्हणे बुडवायची म्हणजे बुडवायची नाही, बुडवायचीच. साधू म्हणतो उलटवायचीच का. हो, नाव उलटवायची नाही, हे पाण्यात बुडवायची. मग साधू म्हणतो देवा उलटवायचीच आहे तर नाव उलटवण्यापेक्षा यांची बुद्धी उलटून टाका ना. याचंच नाव परमार्थ आहे, लक्षात ठेवा. बुद्धीने स्वीकारलं पाहिजे, बुद्धीत परिवर्तन, याचं नाव परमार्थ आहे. एका गोपिकेने बुद्धीने त्याला स्वीकारलं आणि सगळ्या गोपिकांना सांगू लागले, शृण सखी कौतुकमेकम नंदनी केतांगनी मया दृष्टम गोधुले दुसरांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. हा मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं गोपिकांवर. काय नंदाच्या अंगणामध्ये खेळणार प्रत्यक्ष वेदांताचा सिद्धांत आहे. ते गायी राखणार नाहीये, परब्रह्म तत्व आहे. खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, गवळणी बांधे ते धारणाशी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. मग ते ब्रह्म तत्व आहे, त्याला भूक लागते का. दुसरं चरण धावनिया माघे यशोदे भोजन, धावनिया माघे, धावनिया माघे, धावनिया माघे, यशोदे भोजन, धावनिया माघे, धावनिया माघे, धावनिया माघे, यशोदे भोजन, धावनिया माघे,
यशोदे भोजनिया मागे यशोदे भोजन धावनिया मागे यशोदे भोजन धावनिया मागे धावनिया मागे यशोदे भोजन इंदिरा नोरान गाई मागे इंदिरा नोरान गाई पाठी इंदिरा नोरान गाई पाठी धावनिया मागे यशोदे भोजन धावनिया मागे यशोदे भोजन यशोदे भोजन इंदिरा नोरान गाई पाटी इंदिरा गाई पाटी धावनिया मागे यशोदे भोजन धावनिया मागे यशोदे भोजन यशोदे भोजन यशोदे भोजन भोजन धावनिया मागे यशोदे भोजन हिंडे रानो रान गाई पाठी. आता ब्रह्म आहे, त्याला काही आकार नाही, त्याला भूक लागायचं काही कारण नाही, तरी ते भोजन मागतं का? तर ते भगवंताच्या माया आहेत. भक्तिशास्त्रामध्ये भगवंताच्या 3 माया सांगितल्या आहेत: विमुख जन मोहिनी माया, स्वजन मोहिनी माया आणि स्वमोहिनी माया. आता विमुख जन मोहिनी माया म्हणजे पहिलं चरण, स्वजन मोहिनी माया म्हणजे दुसरं चरण आणि स्वमोहिनी माया म्हणजे तिसरं चरण. आता भगवंत दुर्जनाच्या जवळ जातो, पण दुर्जनाला कळू देत नाही मी देव आहे, ही त्याची विमुख जन मोहिनी माया. भगवंत स्वजनांमध्ये राहतो, पण स्वजनांनाही कळू देत नाही मी देव आहे, ही त्याची स्वजन माया. आणि भगवंत भक्ताच्या प्रेमापुढे इतका मोहित होतो की स्वतःही देव असल्याचं विसरतो, ही त्याची स्वमोहिनी माया आहे. यशोदेला कळू दिलं का मी देव आहे? खरं सांगा. अहो, तो 8 वर्षाचं रूप घेऊन प्रगट झाला आणि वसुदेवाला कडकडून मिठी मारली. वसुदेव म्हणले 8 वर्षाचं तेजपुंज रूप घेऊन परमात्मा आले, देव म्हणू लागले वसुदेव. देवाने विचार केला, बापाने मला देव म्हणून स्वीकारलं, पुढचं काम करू कसं? म्हणून पहिले याला आपण वेड्यात काढलं पाहिजे. आणि पहिलं राजकारण बापाबरोबर केलं. काय केलं? कडकडून वसुदेवाला मिठी मारली आणि त्या मिठीत एक कार्यक्रम केला त्याने, ये हृदय चित्ती हृदय. वसुदेवाच्या हृदयातलं परमात्मा तत्वाचं ज्ञान काढून घेतलं आणि माया सोडून दिली. आता बघा बरं का, क्षण बघा तुमच्या लक्षात येईल ऐकणाऱ्यांच्या. दोघं बाप लेकांची मिठी बघत होती देवकी. ती काय म्हटली? सोडा सोडा मिठी, लपवा लपवा माझ्या देवाला लपवा, मिठी नका मारू, जणे कृष्णाशी कळेल. आता ऐका, कृष्णाच्या लक्षात आलं की माझी आई मला जगजेटी म्हणते, म्हणजे तिला सुद्धा मी ओळखीचा आहे. नाही नाही नाही, इकडून जी माया सोडली आईकडे, तर तिला तेवढं चरण सुद्धा पूर्ण होऊ दिलं नाही. माया जाऊन आदळली आणि जगजेटी म्हणणारी देवकी रडायला लागली, माझ्या बाळाशी मारेल कोणी. म्हणजे जगजेटी म्हणत होती, आता बाळ म्हणायला लागली. ही भगवंताची स्वमोहिनी माया आहे. आणि तिसरी स्वमाया. आता भक्ताच्या प्रेमापुढे भक्त जैसे निजेत पाहे, ते तर तेची होत जाये, तो मी तुझा झालो आहे खेळणे आजी. जैसा केला तैसा होय, 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 हवे सोय धन देव, हवे सोय धन
धावे सोया धरा मागे पुढे देव उभा मागे पुढे धावे सोया धरा धावे सोया धरा देव उभा मागे पुढे देव उभा मागे भक्तावर प्रेम केलं की देव भक्ताने प्रेम केलं की स्वतःच देवत्व विसरत निर्वाणी गोविंद असे मागे पुढे किंवा काहीच साकडे धावे चाले मागे एक छोटा प्रसंग सांगतो देवत्व विसरतो एक गोपिका होती पण तिचं दुर्दैव जन्म थोडा तिला अस्पृश्य समाजात मिळाला आता ते काही दुर्दैव आहे का पण आता जुना काळ तो पण काही बंधनं होती तिला ना गावात जाता यायचं नाही कृष्णाला भेटता यायचं आणि कृष्णाला भेटता येत नाही तरी जगावं लागतं याचं तिला शैल्य आणि एक दिवशी ती अनन्य भक्त होती ती म्हटले हा जर भेटणारच नसेल तर जगण्यात तरी काय अर्थ आहे एक तर लोक याला भेटू तरी देतील नाही ते मला मारून तरी टाकतील अशा उद्विग्नतेने ती गोपिका निघाली आणि डायरेक्ट यशोदेच्या घरात बसली यशोदा म्हणले कोण आहे तू अगं कोण आहे आता ती म्हणेल का मी कृष्णाला भेटायला आली आहे. हा हा ठीक आहे आत्ताची यशोदा स्वीकारेल ये बाबा घेऊन ये. मी काय झालं काय काही काम आहे का आत्या यशोदा आत्या अगं काय झालं बोल की नीट गाईचं शेण पाहिजे होतं सारवायला नेऊ का थोडं काय बोलणार आता बाबासाहेब ने ना बाई गाईचं शेण काय विचारून न्यायचं असतं का ने तिकडं गाईच्या गोठ्यात गेली शेणाची पाठी भरली खरं सांगा ती कशाला आली होती कृष्णाला दर्शनाला दुर्दैव तिच्या नशिबात काय आलं शेण आलं पण एक लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचा जीव विकाराच्या शेणात आहे तोपर्यंत निराकार कृष्ण भेटणार नाही तुम्हाला विकार रहित व्हावं लागेल तरच कृष्णाचं दर्शन होईल लक्षात ठेवा. रडू लागली ती कान्हा कृष्णा कन्हैया कन्हैया रे जगजेटी कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगजेठी कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगजेठी कान्हैया रे कान्हैया कान्हैया रे
करायची इच्छा आहे. ढासा रडू लागली शेणाच्या पाठीकडे बघून. पण एक वाक्य नीट ऐकून ठेवा, ज्या दिवशी तुम्ही अंतकरणापासून त्याला आवाज द्याल ना, तो तुम्हाला साक्षात्कार दिल्याशिवाय राहणार नाही. पण आवाज आतून गेला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं, पळतच आला आणि गाईच्या गोठ्याच्या दरवाजाजवळ उभा राहिला. हिचं लक्ष नाही, ही शेणाकडे बघून रडत होती. कारण का रडत होती? प्रत्येक जीव त्या विकाराकडे बघून रडत असतो आणि त्याचा पश्चाताप ज्या दिवशी होतो त्या दिवशीच कृष्ण समोर उभा राहतो. लक्षात ठेव. कृष्णाने तिला जाणीव करून दिले. तिचं वरती बघितलं, डोळे पुसत पुसत, काना तू आलास, या इकडे या, जवळ ये. तो म्हणतो कशाला जवळ ये, काय काम आहे तुझं? ते काम काही नाही रे, पण असाच जवळ ये. मी असाच कोणाच्या जवळ जात नसतो, असाच कोणाच्या जवळ जात नसतो आणि असाच कोणाच्या जवळ जाणारा देव बी नाही मी. ही लबाड ही म्हणली पाटी उचलली जात नाही, एवढी उचलायला तरी ये. तो जवळ आला. तो म्हणले हे बघ, ज्याच्या त्याच्या कर्माच्या पाट्या ज्याने त्याने उचलायच्या, मी रिकामा नाही हात लावायला. प्राचीनाची निबळे आले कृत्य कुशला कुशल यो मांगे जिराले आभाळे जैशी. हो, पुरुषार्थात फलप्राप्ती देश काल वशादेह प्राप्त चिरेन शीघ्रम वा यासो दैवा इथे स्मृती. तुम्ही आलेलं कर्म भोगा, मी भोगायला रिकामा नाही. आता ती गोपिका उच्च कोटीची होती. ती म्हटले एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. तू भेटल्यावर प्रारब्ध राहीलच कसं? तू देव आहे, आता प्रारब्ध नाही. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. तू देव असशील तर माझं प्रारब्ध शिल्लक नाही, आणि माझं प्रारब्ध शिल्लक असेल तर तू देव नाही. देव म्हणले हुशार आहे तू, एकदा सेट करून घ्यावं. देव म्हणले हुशार आहे तू, तुझी पाठी उचलेल, काय देशील मला? ती म्हणले काही नाही, एक लोण्याचा गोळा लागतो भाई मला. म्हणजे तुझं चित्त दिलं तर तुझं कर्म मी वाहतो. योगक्षम वाहम्य. मग कर्म दे, समर्पण दे, चित्त दे. ते म्हणले दिल लोण्याचा गोळा, उचल पाठी. ते म्हणले तू लोण्याचा गोळा दिल्यावर तुला पाठी उचलायची गरज नाही, आता तुझी पाठी मीच उचलेल. कृष्णाने स्वतः पाठी उचलली आणि टाकायला गेले. ही हुशार म्हणे मला अजून क्षण पाहिजे. ते म्हणले कितीही पाट्या वाय, पण एका पाठीला एक लोण्याचा गोळा द्यावा लागेल. तो म्हणले मोजायचे कसे लोण्याचे गोळे? ती म्हणले आपण या भिंतीवर शेणाच्या रेषा ओढू, एक पाठी, दोन पाठी, तीन पाठी. ती म्हटले तू लबाड आहे मागच्या जन्माची. जर मी तिकडे गेलो रेषा पुसून टाकली तर माझा तोटा कोण सहन करेल? माझ्या तोंडावर शेणाची रेषा ओढ, म्हणजे तुला पुसता येणार नाही. पाठी उचलायचा, डोक्यावर घ्यायचं आणि ती तोंडावर शेणाची रेषा ओढायची, दुडू 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 पाठी टाकायला जायचं. पुन्हा पाठी टाकून आणायचा, दुसरी रेषा, तिसरी रेषा. अख्खं तोंड शेणाने भरलं, तोंडात बी शेण गेलं तरी माझा कृष्ण पाट्या वाहत राहिला. खरं सांगू, तुम्ही त्याला फक्त प्रेम द्या, तुमच्या संसाराच्या सगळ्या पाट्या तो वाहतो. त्याला किती त्रास झाला तरी तुम्हाला तो सांभाळ. हे त्याचं प्रेम आहे, हे त्याचं प्रेम आहे. पण तुम्ही असं बी समजू नका असं करतो म्हणजे तो भोळा आहे. तो भोळा असला तरी कळी काळाला जिंकणारा भोळा आहे. शेवटचं चरण. तुक म्हण सर्व काळजाचे अंगी, तुका मन सर्व, तुका मन सर्व काळजाचे अंगी, काळजाचे अंगी. तुका मन सर्व, तुक म्हण सर्व, तुक म्हण सर्व काळजाचे अंगी.
सर्व कळा ज्याचे अंगी भोळेपणा लागी भीक मागे. परमात्मा भोळा आहे पण तो काय सगळ्यांची भोळा नाही बरं. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. हा कळी काळालाही जिंकणारा तो भोळा आहे. चांगल्या चांगल्यांना त्याचं भोळे पण लक्षात आलं नाही. महाभारतात चांगल्या चांगल्यांनी त्याला चकवा दिला, चांगल्या चांगल्यांना त्याने. असा तो भोळा आहे महाराज. कितीतरी त्याच्या भोळेपणाचे उदाहरणं सांगता येतील. वेळ संपत आला. एक छोटासा भाव सांगतो आणि भजन करू आणि एखाद दोन लीला बघू. आपण लीला बघूनच काला केला आता, म्हणजे अभंग सांगितला. गोकुळात कृष्ण जन्माला आल्यावर काही काशीच्या विद्वानांना ते खटकलं. ते म्हणले लोक वेडे आहेत, भावनिक असतात, कुणाला बी देव म्हणतात. एका नंदाला पोरगा झाला, गाई राखायचं सोडून त्याला देव म्हणायला लागले. कोणीतरी जा रे त्या गोकुळातल्या त्या गोपिकांना, त्या समजून सरी सांगा गोपाळांना. एक काशीचा विद्वान निघाला आणि गोकुळात गेला समजवायला, हा देव नाही असं. आणि पहिले यशोदेच्याच घरी गेला. देव नेमके तुरु तुरु चालायला लागले होते तेव्हा खुर्चीवर बसला. काशीहून आलोय. यशोदाबाई म्हटले या 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 महाराज. औक्षण केलं, पाद्यपूजा केली, सत्कार केला. महाराज काय घेता? गाईचं दूध देऊ थोडंसं. आणा, घेतो दूध. दूध घ्यायला यशोदा आत गेली, हा बाहेर आला. याला सगळं कळून गेलं हा बहादर कशाला आलाय असं. हा तुरु तुरु चालत आला आणि त्याचाच पाय धरून उभा राहिला. कोण आहे तुम्ही? त्याच्या बोबड्या बोलत कोण आहे तुम्ही? हा म्हणले मी काशीचा ब्राह्मण आहे. म्हणले असं का? अहो ते तुमचं वर्ण आहे, तुम्ही कोण आहात? ते म्हणले मी काशीचा आहे, ती तुमची जन्मभूमी आहे, तुम्ही कोण आहात? ते म्हणले मी तिथं वेद शिकवतो. अहो ते तुमचं कर्म झालं, तुम्ही कोण आहात? ते म्हणले मी हाच आहे ना, दिसत नाही का तुला? अरे हात देह आहे, तू कोण आहे? मग त्याने हात धरला, असा हाताला लावला, पायाला लावला. हे सगळं येतं मीच दिले तुला इंद्रिय, तुम्ही कोण आहात? याला कुठं? हा निवृत्तीवर आणि हा प्रवृत्तीवर, जमेल का? कृष्ण म्हणतो काय रे बावळटा, अजून स्वतःला सुद्धा ओळखत नाही, इथं मला ओळखायला आला. उठ. आता तरी याने लक्षात घ्यावं का नाही बरं? एवढं झाल्यावर तरी यशोदेने दूध आणल्यावर काय नाही, फार छान आहे बरं तुमचं. दूध घेतलं. यशोदा माई म्हणली बघा 12 वाजले, कीर्तन तर सुटणार आहे, 2 घास खाऊन जा. जेवायचा वेळ आहे, भोजनाचा वेळ आहे, असं उपाशी माझ्या घरून जाऊ देणार नाही तुम्हाला. ते म्हणले जेवलो असतो पण माझं सोहळं असतं. म्हणले ठीक आहे, मी शिदा देते, सोहळ्यात करा, पण जीवन जा. शिदा दिला यशोदामाईने. हा बाबा आंघोळीला गेला, आंघोळ करून आला, स्नान करून आला, सोहळ्यात स्वयंपाक केला. विष्णूची मूर्ती काढली, तिला तुळशीर्चन केलं आणि विष्णूच्या मूर्तीला नैवेद्य दाखवलं. यानेच केलेला सोहळ्यातला नैवेद्य. खीर बनवलेली होती. असं मंडल केलं, खिरीची वाटी ठेवली, हातावर पाणी घेतलं आणि संकल्प केला. ओम प्राणाय स्वाहा, पणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. ब्रह्मार्पणमस्तु. केशवा माधवा गोविंद गोपाळा, जेवित कृपाळा पांडुरंगा, केशवा माधवा असं म्हटलं की देव धावत आले आणि हे मंत्रच म्हणून राहिले. याने वाटी उचलली, घटा 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 प्यायला लागले. अर्धी वाटी पिऊन झाली, मग याचा मंत्र संपला. अरे 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 माझं सोहळ्यातलं याने बाटवलं. ए बाई, हे काय पोरग आहे का तुझं? काय झालं बुवा? अहो माझं सोहळ्यातलं बाटवलं, माझं सगळं वाया गेलं. कृष्ण तुला कळतं का रे काही? कशाला त्या महाराजांना त्रास देऊन राहिला तू? म्हटले आई इकडे. निव्वळ मूर्ख आहे, मूर्ख.
तेच म्हटलं केशवा माधवा म्हणून मी आपलं गेलो आणि तेच आता ओरडतं. म्हणजे यशोदेला बी कळू देत नाही आणि त्याला बी कळू देत नाही, असला हा बोळा आहे. यशोदेने रागा रागात त्याला उचललं आणि एका खोलीत फेकलं आणि एवढं कुलूप लावलं आणि चावी बुवाकडे दिली. म्हणले महाराज तुमचा प्रसाद होईपर्यंत आता चावी तुमच्याकडे ठेवा. सगळ्या जगाच्या चाव्या याच्याकडे देत. याला यशोदेला बी माहित नाही अजून. पुन्हा आंघोळीला गेला, चावी फिरवतच गेला. जानव्याला चावी बांधली, पुन्हा नैवेद्य, पुन्हा देव, पुन्हा वाटी. असं कुलपाकडे बघायचं आणि मंत्र म्हणायचं. चावी पॅक धरून ठेव. एकच मिनिट डोळा लावला, आला ना तो, उचलली वाटी, हो गारच झाला. चावी अशीच, कुलूप तसंच, याच्या तोंडाला वाटी. मग लक्षात आलं आपण समजतो तो हा नाहीये, हा तर जगाचा मालक आहे. ढासा ढासा रडायला लागला, साष्टांग दंडवत घातलं, चरणाला मिठी मारली. प्रभू प्रभू माफ करा, मी ज्ञानाच्या अहंकाराने बघत होतो, पण तुम्ही प्रेमाच्या भक्तीने करतात हे मला कळायलाच नाही. खरं आहे की नाही? खरं आहे की नाही? महाराज भक्तीमध्ये एवढी ताकद आहे ना. यशोदेने कृष्णाला बांधलं की नाही उखळाला, ही भक्तीची ताकद आहे महाराज. मुक्तीला बी भक्ती बांधू शकते, एवढं लक्षात ठेवा. आणि मुक्तीला भक्ती बांधून जगाला वाटू शकते. हिचं नाव भक्ती आहे, याचं नाव वारकरी संप्रदाय. महाराज लक्षात ठेवा. यशोदेला त्याचं भोळेपणाचं नाटक आहे. असा परमात्मा तोच गोकुळीवनी झाला येता, तोच पांडुरंग म्हणून आपल्यासाठी उभा आहे. थोडंसं अभंग बघता बघता चरित्रही बघून झालं माझं. एखाद दोन लीला सांगणार आहे आणि मी मला 12च्या पुढे जाऊ देणार नाही, काळजी करू नका, कारण 10ला सुरू झालंय. ऊन लागतंय, सगळ्यांचे घसा कोरडा पडतोय. 2 मिनिटात भजन करू आणि एखादी लीला सांगून आपण थांबू. विठोबा रखुमाई पाणी मार पाणी मार पाणी. बैल दूध देणार आहे का बरं? आली यशोदा, बघितलं पोरग बिघडलं, बैला खाली बसलं. ए बैला, कानाला खडा लावला, मारली थाबाड्यात. पूर्वीच्या आई बापाला मारायची परवानगी होती, आता परत उलटून मारतात का काय हिंमत नाही. विठाला विठाला. अरे तू बैलाचं दूध काढतो, तुला काही कळतं का कृष्णा? कृष्णाने विचार केला, आई मी दूध काढण्याकरता चालूय, खरा माझा अवतारच दुधासाठी आहे. या आतापर्यंत झालेल्या आणि पुढे होणाऱ्या सगळ्या भक्तांना तृप्त करण्याकरता माझा कृष्ण अवतार आहे. पूर्णतम अवतार म्हणजे कृष्ण आहे, मी त्या करता चालूय आई. आणि म्हणून कृष्णाने काय केलं, द्वापार युगामध्ये 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणाचं मंथन केलं. आणि बैलाला 4 पाय आहेत, म्हणजे धर्म 4 पायावर भक्कम असताना कृष्ण परमात्म्याने 18 लिटर गीता रूपी दूध काढलं आणि अर्जुनाच्या निमित्ताने जगातल्या सगळ्या भक्त रूपी पाडसांना प्राशन करायला दिलं. ही भगवंताची लीला आहे, लक्षात ठेवा. भगवंत आता गोपाळांबरोबर चोऱ्या करू लागले, दही दुधाचा आनंद घेऊ लागले. एक दिवशी कृष्ण आणि गोपाळ चालले होते. एक बाई कुरकुर करत होती वाट्यावर बसून. हेच बरं का ते नंदाचं कार्ट, बाई सगळं गाव बिघडवलं. कृष्ण म्हणले, पोराव काय म्हणते बघा रे. संध्याकाळी कार्यक्रम लावू इसा. संध्याकाळी कृष्ण तिच्या घरी सगळं दही दूध फोडलं आणि नेमकी तिला जाग आली. सगळे गोपाळ पळून गेले. हा एक मोठा माठ होता, त्याच्यात उतरून गेला, दयाने भरलेला. यशोदा म्हणले सगळं, ती बाय गोपिका म्हटली सगळं फुटलेलं आहे, इथं कोणी तर दिसत नाही. तिला बुडबुड 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 आवाज यायचा त्या दयाचा. हा श्वास घ्यायचा ना, या माठात काय बुडबुड करतय. बघिते माठात हात घातला, केस लागले आणि केस असं वरती उचल. नको का नको का, आई 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 आई. कोण आहे ते? म्हटले तू मला दिसत नाही, मी तुला दिसत नाही, उजेडत चाल मग सांगतो कोण आहे. थोडं प्रकाशात नेलं, असं झटकलं. सगळा दुधाने माखलेला, दह्याने माखलेला. तोंडावरचं दही बाजूला केलं. तुला नंद बाबा माहित आहेत का? हो, त्यांना मोठा मुलगा आहे, माहिती आहे का तुला?
हा माहित आहे, बळीराम दादा म्हणतात त्याला. अजून यशोदेला एक लहान मुलगा आहे माहित आहे का? हा माहित आहे, कृष्ण म्हणतात. मग तो मीच आहे. कृष्णा लबाड, तू इथं चोरी करतो ना, आज तुझ्या आईच्या ताब्यात देतो, धरून देतो, म्हणजे पुन्हा नादी लागणार नाही, चोरी करत नाही म्हणणार नाही. चाल. बांधून ठेवलं, नाटक केलं. सकाळ झालेलीच होती, पहाट. तसाच ओढत निघाली. चाल, दाखवतेस तुझ्या आईला. टारा टारा ओढायची. नको ग, आपलं मिटून घे, नको येडापणा करू. काय सगळं गाव जमा झालं. कृष्ण पकडला गेला. गोपाळ टेन्शन मध्ये. काही गोपाळ नवस करायला, आमचा कृष्ण सुटला पाहिजे. यांना काय माहिती कृष्ण कोण आहे. अगदी यशोदेच्या वाड्यापर्यंत जाईपर्यंत कृष्ण तिच्या मागे, आणि हळूच कणी तिच्या पोराचा हात हातात दिला आणि हा गेला निघून. आणि पोरालाच ओढत होती. यशोदे म्हणले, ये इकडे बघ, तुझ्या पोराला पकडून आणलं. यशोदा म्हणले, बावळट आहे का, स्वतःच्याच पोराला वडत आणलं. म्हणले, नाही नाही तुझा आहे. असा पुढं ओढला. बघते तर तिचंच पोरग. बाई हा कुठे गेला. ओशाळ झाले, अपमान झाला. मागे हा दारात उभाच होता. आता पोराला दिलं, पुढच्या नवऱ्याला हातात दिलं. लक्षात ठेव. नानाविक प्रकारच्या खोड्या केल्या नाही का. चंद्रा काकूची नाही का वेणीची आणि तिच्या नवऱ्याची दाढीची गाठ मारली, ती सोडली. आणि 12 वाजल्यामुळे बाकीचे गोपाळ म्हणले, लई झाला आता, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, गाई गोपाळ सवंगडी. गाई चारावया जातो शारंग पाणी. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी. हा चारावया जातो शारंग पाणी. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी. चारावया जातो शारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गवळणी. मार्गी भेटली राधिका गवळणी. दान मागेली असडो. यशोदा जननी तवदी देखिली. यशोदा नयनी. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी. गाई चारताना भगवंताने 2 लीला केल्या. एक, भगवंताने बासरी वाजवली नाही का. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा नंदनो नंदाचा. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. आणि वेणू बरोबर भगवंताने खेळ खेळले. सागर महाराज नाही का, सोमनाथ महाराज आणि गुरुजी 3 खेळ म्हणतील आणि मग आपण हा खेळ संपू. गुरुजींचा खेळ उद्या. गुरुजी खेळ म्हणा, म्हणा खेळ म्हणा. हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा. पोरा हमामा घुमरी वाजे घमामा. हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा. पोरा हमामा घुमरी वाजे घमामा. घुमरी वाजे घमामा. घुमरी वाजे घमामा. हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा.
एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली झाली एकच टाळी झाली एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली झाली एकच टाळी झाली एकच टाळी झाली झाली एकच टाळी झाली 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 एकच टाळी एकच टाळी झाली चंद्रभागे वळवली माझा राजा राजा गोपाळाची लाया माझा राजा राजा गोपाळाची लाया माझा राजा राजा गोपाळाची लाया माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली आपल्या ओझरवाडीचा ओझरखेडवाडी ओझरकरवाडीचा 10वा वर्धापन दिन 10वाच ना आणि संपन्न झाला आजच्या काल्याच्या कीर्तनाने. पण एक गोष्टचं सुतवाचक करतो 2027 ला याचा तपपूर्ती वर्धापन दिन होणार आहे आणि वाडीकर मंडळी आणि सभापती हा तपपूर्ती एक भव्य दिव्य मावळ परिसरातला सप्ताह होणार आहे अशी भावना आणि इच्छा व्यक्त करतो. 2027 ला तपपूर्ती भव्य व्हावा आणि भगवान शिवाचं मंदिर आहे त्याचा हो होईल काही अडचण काही नाही काय पुण्या परिसर आहे काही अडचण काही नाही भव्य उत्सव व्हावा. यावर्षी जसा नाही का अत्यंत गोड उत्सव भोईर वाडीकर मंडळीने केला आत्ताच नुकता संपन्न झाला. मंदिराची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली आणि महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार शंकराचार्य येऊन कार्यक्रम झाला. खरं म्हणजे माधव अण्णा इथं आहेत सगळ्या कीर्तनकारांच्या संपर्कात सगळ्या कीर्तनकारांचं त्यांच्यावर प्रेम आहे कारण ते प्रेमात मांडतायत नाही का. अंकुश नाना पण आलेले आहेत माझ्यावर नितांत प्रेम करणारे बाबासाहेब पाटील शेळके आलेले आहेत खास आमचे अमृत महाराजांच्या निमित्ताने मला अनेक वेळा त्यांच्याकडे जाण्याचा योग आला नाही का. आणि ह्या कार्यक्रमाचं सर्व आणि प्रेम करणारे पांडुरंग पाटील अर्थात सभापती. मला वाटतं राजकीय माणसं कधीतरी शेवटी 2 मिनिटं यायला पाहिजे पण पहिल्यापासून जसेच्या तसं बसले आणि कीर्तन ऐकतायत मी दंडवत करतो आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे असा मोठी गोष्ट आहे. सगळे गुणीजन मंडळीने तर फार मोठी साथ केली. मी सांगून गेलो ही सगळी मंडळी मोलाची आहे सगळ्यांचं नाही का. आमचे सुखलाल महाराज मला वाटतं पुण्यातलं माझं कीर्तनच तुमचं टळत नाही कुठेही सुखलाल महाराज असतात. गुरुजी मध्ये बराच गॅप गेल्यामुळे गुरुजी आज भेटले मात्र. गुरुजी मला एक सांगा तुम्ही 10 वर्षापूर्वी असेच होते ना आता बी असेच येतो आणि माझा सोमनाथ मी तुम्हाला एक अंतकरणाचं आव्हान करतो की लेकरू आपलं आहे तुम्ही सगळे अत्यंत भगवंताने तुम्हाला सदन दिलेलं आहे काही कमी केलेलं नाही. सोमनाथला सांभाळा ते तुमचं वैभव आहे लक्षात घ्या. सागर महाराज आहेत सगळी मंडळी आहे भूषण महाराज पकवाजावर होतेच शुभम महाराज आणि राहुल महाराज बसले. वैभव तर लय प्रसन्न असतं काही केव्हाही प्रसन्न असा पकवाजा पाहिजे. मी नाही करी सगळ्यांना धन्यवाद देतो. याच्यानंतर आरती होईल काल्याचा प्रसाद दिला जाईल.
सगळ्यांना सूचना दिल्या जातील मग सगळ्यांनी उठा. विठ्ठल जय जय विठ्ठल